पुण्यातलं कमला नेहरू हॉस्पिटल नेहमीचं गजबजलेलं ठिकाण। पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महानगरपालिकेच्या या हॉस्पिटलमध्ये दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात। कधीही गेलं तरी इथं गर्दी असते। काउंटरवर रुग्णांच्या रांगा लागलेल्या असतात। अशा गजबजलेल्या ठिकाणी बुधवारी सकाळी 3 दहशतवादी घुसले असे मेसेज आणि बातम्या यायला सुरुवात झाली। मध्यवर्ती पुण्यात गर्दी असलेल्या हॉस्पिटलमध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती समोर येताच रुग्णांसह सगळं पुणे हादरून गेलं। याआधीही पुण्यात अनेकदा दहशतवादी कारवाया समोर आल्या आहेत। घातपाताच्या तयारीत असलेले दहशतवादी पकडल्याची घटनाही फार जुनी नाहीये। त्यामुळे या घटनेची माहिती मिळताच पुण्यातल्या सगळ्या तपास यंत्रणा अलर्ट झाल्या। पुणे पोलिसांसह बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी रवाना झालं। तातडीनं हॉस्पिटल परिसर सील करून आतल्या स्टाफला आणि रुग्णांना बाहेर काढण्यात आलं। पोलिसांनी हॉस्पिटलचा बाह्य विभाग रिकामा केला। 3 संशयितांना ताब्यातही घेतलं। काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी इसिसच्या पुणे मॉड्यूलचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रिजवान अलीला अटक केली होती। रिजवानच्या अटकेनंतर 5 दिवसात पुण्यातल्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये दहशतवादी घुसल्याची बातमी समोर आल्यानं या घटनेची चर्चा वाढली। पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतलं। त्यांना फरासखाना पोलीस चौकीत नेऊन त्यांची कसून चौकशी केली जाते। तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी हॉस्पिटलमध्ये भीतीचं वातावरण कायम होतं। रुग्णांसोबतच त्यांचे नातेवाईक स्टाफ घाबरलेल्या अवस्थेत होते। वेगवेगळे दावे केले जाऊ लागले आणि साहजिकच अफवांना आणि चर्चांना तोंड फुटलं। पण हे 3 संशयित नेमके कोण आहेत? त्यांचं खरंच दहशतवादी कनेक्शन आहे का? बुधवारी सकाळी कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये नक्की काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। सगळ्यात आधी हॉस्पिटलमध्ये नक्की काय घडलं ते पाहूयात। तर बुधवारी सकाळी मंगळवार पेठेतल्या कमला नेहरू हॉस्पिटलमधून पुणे पोलिसांना एक फोन आला। फोनवरच्या माणसानं हॉस्पिटलमध्ये 3 संशयित दहशतवादी घुसल्याची माहिती दिली। तिघांच्या हालचाली संशयास्पद आहेत। ते काहीतरी घातपात घडवण्याच्या हेतूनं हॉस्पिटलमध्ये घुसले आहेत अशी माहिती दिली। ही माहिती मिळताच पुणे पोलिसांसह सगळ्याच तपास यंत्रणा अलर्ट झाल्या। पुणे पोलीस बॉम्ब शोधक पथकासह घटनास्थळी पोहोचले। ATS आणि NIA ची पथकही हॉस्पिटलमध्ये दाखल झाली। पोलिसांचा अधिकाऱ्यांचा मोठा फौज फाटा आल्यानं हॉस्पिटलमध्ये असलेले आणि आजूबाजूच्या भागातले लोक सगळेच घाबरले। हॉस्पिटलमध्ये नक्की काय घडतंय याची बऱ्याच जणांना कल्पना नव्हती। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच हॉस्पिटल रिकामा करायला सुरुवात केली। अनेक रुग्णांना आणि नातेवाईकांना गेटवरच अडवून धरलं। तसंच त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या सूचना दिल्या। पोलिसांनी कमला नेहरू हॉस्पिटलचा बाह्य विभाग पूर्णपणे रिकामा केला। पोलिसांच्या या हालचाली पाहता पुण्यात सगळीकडेच अफवांना पेव फुटलं। यानंतर पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतलं। तिघांची झडती घेण्यात आली। बॉम्ब शोधक पथकानं हॉस्पिटल भागात सगळीकडे शोध मोहीम राबवली। जवळपास 2 ते 3 तास हे सर्च ऑपरेशन सुरू होतं, पण यातून संशयास्पद काही हाती लागलं नाही। पण हे तिघं दहशतवादी असल्याचा संशय का आला? तर याची 2 कारणं सांगितली जात आहेत। त्यातलं पहिलं कारण म्हणजे हे तिघही बुधवारी सकाळी 11 वाजता कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणीसाठी आले होते। तिघही काउंटरवर रांगेत उभे होते। त्यांचा नंबर आल्यानंतर त्यांनी ब्लड टेस्ट करायचं असल्याचं काउंटरवरच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं। यावेळी काउंटरवरच्या कर्मचाऱ्यानं त्यांच्याकडे कागदपत्रांची चौकशी केली, पण त्यांनी कागदपत्र दाखवायला टाळाटाळ केली आणि वेगवेगळी उत्तरं दिली। यावेळी तिघांची काउंटरवरच्या कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाल्याचंही सांगण्यात येतंय। या घटनेनंतर गोंधळ उडाला। हे तिघं विदेशी नागरिक असून ते दहशतवादी असल्याचा संशय कर्मचाऱ्यांना आला आणि एका कर्मचाऱ्यानं याची माहिती पोलिसांना दिली। आता याचं दुसरं कारण असं सांगितलं जातंय ते म्हणजे काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या एका व्यक्तीनं 3 संशयित लोकांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते। या तिघांचं वागणं, त्यांची भाषा आणि त्यांच्या हालचाली सगळं संशयास्पद आहे असा दावा या पोस्टमधून सोशल मीडियावर करण्यात आला होता। हे 3 संशयित पुण्यात फिरत असून ते बांगलादेशी नागरिक असावेत। काहीतरी घातपात करण्याच्या उद्देशानं ते पुण्याची रेकी करत असावेत असा दावा पोस्टमध्ये करण्यात येत होता। पुण्यातल्या अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर ही पोस्ट व्हायरल झाली होती। कमला नेहरू रुग्णालयातल्या काही कर्मचाऱ्यांनी ही पोस्ट बघितली आणि बुधवारी सकाळी 3 लोक कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये आले। हॉस्पिटलमधल्या एकानं तिघांना पाहिलं आणि यानंतर हे तिघं त्या पोस्टमधलेच तिघं असल्याचा संशय त्या व्यक्तीला आला आणि त्या व्यक्तींना आरोप केल्यामुळे संशयाला वाचा फुटली। पण पोलीस चौकशीत हे तिघही दहशतवादी नसल्याची माहिती समोर आली आहे। तिघांकडे आधार कार्ड सापडले असून हे सगळे जण मूळचे बिहारचे रहिवासी असल्याचं पुढे आले।
याबाबत माध्यमांशी बोलताना पुण्याचे पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी सांगितलं की तिन्ही संशयितांनी आधार कार्ड आणि इतर कागदपत्र आमच्याकडे सादर केले आहेत। त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातंय। ते मूळचे कुठले आहेत, आधार कार्डवरचा पत्ता बरोबर आहे का याची चौकशी केली जाते। तसंच ते किती दिवसांपासून पुण्यात राहत होते आणि इथं कशासाठी आले होते याची चौकशी सुरू आहे। आरोपींकडे आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाहीये। या आरोपींनी काउंटरवर बाचाबाची झाली तेव्हा बंदूक काढली आणि कर्मचाऱ्यांवर रोखली, त्यामुळे गोंधळ उडाला असा दावा उपस्थित लोकांकडून करण्यात आला। मात्र पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार बंदूक काढली, कर्मचाऱ्यांवर रोखली ही निव्वळ अफवा आणि ऐकीव गोष्टींमधून पुढे आलेली चर्चा आहे। काही मीडिया रिपोर्ट्सनुसार हे तिघही पुण्यातल्या लोहिया नगर परिसरात राहत होते। काही दिवसांपूर्वीच ते बिहारमधून इथं राहायला आले होते। आता ते नेमक्या कोणत्या कारणासाठी इथं आले याची अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही, पण पुण्यातल्या काही मदरशांमधून निधी गोळा करण्यासाठी ते इथं आल्याची प्राथमिक माहिती आहे। तसंच या तिघांचं खरंच काही दहशतवादी कनेक्शन आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। घटनेबाबत काही मिसिंग लिंक्स असतील तर त्या देखील शोधल्या जात आहेत। देशभरात 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दहशतवादी कारवाया करण्याचा त्यांचा काही हेतू होता का या बाजूने तपास सुरू आहे। दुसरीकडे 8 दिवसांपूर्वी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक पत्र लिहिलं होतं। त्यात पुण्यात दहशतवाद्यांकडून स्फोट घडवण्याची शक्यता वर्तवली होती। पुण्यात गर्दीच्या ठिकाणी एखादी दहशतवादी संघटना स्फोट घडवून आणेल, यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते, त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहा असं पत्र अमितेश कुमार यांनी लिहिलं होतं। आता स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधीच कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये 3 संशयित दहशतवादी घुसले अशी बातमी आली आणि सगळ्या पुण्यात खळबळ उडाली। अमितेश कुमारांना मिळालेल्या लीडशी या तिघांचं काही कनेक्शन आहे का, व्हायरल होत असलेल्या पोस्टमधले तिघ नक्की कोण आहेत याचाही तपास सध्या सुरू आहे। 9 ऑगस्टला पुण्यातल्या इसिस मॉड्यूलचा म्होरक्या रिजवान अलीला दिल्लीतून अटक करण्यात आली होती। त्याची पत्नी पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये असल्याची अफवा उठली होती। त्याच्याशी या तिघांचा काही संबंध आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आणि दहशतवादी घुसल्याच्या अफवेला बळ मिळालं असंही सांगण्यात येतंय। पण प्राथमिक तपासात तरी तिघही दहशतवादी नसल्याचं आणि कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये दहशतवादी घुसले ही फक्त अफवाच असल्याचं समोर आलंय। पण तरीही पोलिसांचा तपास सुरू आहे। पण या सगळ्यामुळे पुण्यात काही तासांसाठी खळबळ उडाली होती हे मात्र नक्की।